नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये इथे आता जय सातत्याने रायाचा अपमान करत असतो आणि तो अपमान मंजिरीला सहन होत नाही. जेव्हा इथे जय रायाला म्हणतो की अगं मंजिरी, रायाला जास्त मान द्यायचा नाही. राया म्हणजे गटारातला किडा आणि गटारातल्या किड्याची पूजा करायची नसते, त्याला पायाखाली चिरडून टाकायचं असतं. तेव्हा इथे मंजिरीला राग येतो. तरीसुद्धा अपमान सहन करत राहणारा राया काहीही बोलायला तयार नसतो. तेव्हा मंजिरी म्हणते, राया, तू इतका शांत बसतोयस ना, या जयचा सगळा अपमान सहन करतोयस. तुला माहिती आहे का, तू फक्त गप्प राहून स्वतःचा इथे अपमान करत नाही आहेस, तर तू आपल्या मैत्रीचा सुद्धा अपमान करतोयस. तेव्हा जय म्हणतो, अगं मग का आलीस तू इथे? का त्याच्या मागे मागे करतेस? तुला त्याने इथे बोलवली आहे का? का तू मध्ये मध्ये बोलतेस? ए बाबा राया, तू एक काम कर, तू काहीतरी ना एक निर्णय घे. तुला तुझ्या आयुष्यामध्ये कोण हवंय? तुला तुझी ही मैत्रीण हवी की तुझा भाऊ? तुझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते मला सांग. आणि जर मी तुझ्यासाठी महत्त्वाचा असेल ना, तर हिला आत्ताच्या आता इथून जायला सांग. तेव्हा इथे राया गप्पच बसतो. आता त्याच्यासाठी दोन्हीही माणसं महत्त्वाची असतात, पण इथे राया काहीसुद्धा बोलत नाही. तेव्हा मंजिरी म्हणते, राया, तू एवढा वेळ शांत बसलायस ना, तेव्हा तुझ्या शांत बसण्यातच मला तुझं उत्तर मिळालं आहे. जर तुझी आणि माझी मैत्री तुझ्यासाठी इतकी महत्त्वाची असती ना, तर तू काहीतरी नक्की बोलला असतास. पण तू तर शांत बसलायस ना, याचा अर्थ मला कळला आहे. मी तुला महत्त्वाची नाही आहे. तुझा हा भाऊ तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे, जो तुझा सातत्याने अपमान करतो. नाही ठीक आहे, मी तुमच्या दोघांच्या मध्ये येत नाही. पण हे बघ राया, जर हे असंच चालू राहिलं ना, तर सगळं काही संपेल. ही मात्र एक गोष्ट तू लक्षात ठेव. असं म्हणाल्यानंतर मंजिरी रागानेच तिथून निघून जाते आणि म्हणते, मी पुन्हा इथे कधीच येणार नाही. तेव्हा डिंप्या म्हणतो, राया दादा, अरे मंजिरीताई चालले, तिला थांबव ना. तेव्हा जय म्हणतो, ए बाबा, जाणाऱ्या माणसांना थांबवायचं नसतं. तेव्हा इथे मंजिरी घरी येते. तेव्हा इथे रुचिता म्हणत असते, मंजिरी काय झालं? तेव्हा मंजिरी म्हणते, काही नाही, मला कुणाशी काही बोलायचं नाही आहे. तेव्हा ती म्हणते, राया कुठे आहे? तेव्हा ती म्हणते, रायाचं काय मला विचारतेस? तो आहे ना त्याच्या भावाबरोबर. जाऊ दे ना, मी कशाला उगाच त्याचा एवढा विचार करते आणि स्वतःला त्रास करून घेते. त्याने जर ठरवलंच आहे की स्वतःचा अपमान करून घ्यायचं, तर मी तरी त्याचा एवढा विचार का करू? तेव्हा इथे मंजिरी आता आपल्या रूममध्ये येते, दरवाजा बंद करते. तेव्हा रुचिता म्हणते, अगं तुला त्याचा राग आलाय ना, मग माझ्याशी का बोलत नाही आहेस? माझ्याशी तरी बोल. मंजिरी म्हणते, नाही, आता मला कुणाशीच बोलायचं नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जय आणि राया दोघेजणं घरी आलेले असतात. तेव्हा इथे राया जय आता हातपाय धुवून बाहेर आल्यानंतर लगेच त्याला टॉवेल देतो. त्यानंतर त्याला पाणी प्यायला देतो, त्याला चहा देतो. तेव्हा इथे जय म्हणत असतो, ए तुला कोणी सांगितले रे हे सगळं करायला? आणि का मला इथे गोचिडीसारखा चिकटून बसलंयस? मला एवढी काळजी घ्यायची गरज नाही आहे, कळलं ना तुला? तू ही काळजी जी तुझ्या मिस फायरची घेतोस ना त्या मंजिरीची, तशी काळजी माझी घ्यायला जाऊ नकोस. कारण का मला ती काळजी वाटत नाही, मला ते टॉर्चर वाटतं, टॉर्चर. अरे तू जीव घेतोस रे माणसांचा आणि मला ते जमणार नाही, कळलं तुला? माझी ही खोटी काळजी घ्यायची काही गरज नाही आहे. तेव्हा इथे राया म्हणत असतो, ए जय, अरे असं काय करतोस? अरे तू माझा भाऊ आहेस ना, तुझी काळजी नाही घेणार तर कुणाची काळजी घेणार? हे बघ, तू माझा कितीही राग केलास, मला कितीही काही बोललास ना, तरीसुद्धा मी तुझी काळजी घेणार आणि तू मला अडवू नाही शकत. तू माझा अपमान केलास तरीसुद्धा मी परत येईन. तेव्हा इथे जय म्हणतो, की तुला माहिती आहे का, मी तुझा अपमान करतच राहणार. तू माझ्यासाठी महत्त्वाचा नाही आहेस. चल निघून जा बरं इथून. तेव्हा राया म्हणतो, तुला माहिती आहे का, अरे भावा, तुझा जेव्हा सत्कार झाला ना, तेव्हा माझा ऊर असा भरून आला होता. मला खूप अभिमान वाटला. माझ्या भावाचा सत्कार झाला म्हणून माझा ऊर असा भरून आला. तेव्हा इथे आता जय म्हणत असतो, की तुझा ऊर भरून यायची गरज नाही आहे. माझ्या नजरेत आहे ना, तुझी किंमत काय आहे तुला बरोबर माहिती आहे. माझ्या नजरेत तुझ्याबद्दल जो तिरस्कार आहे ना, तो कधीच निघून जाणार नाही आहे. तेव्हा तुझ्या नजरेतसुद्धा मला माझ्याबद्दल तिरस्कारच बघायचा आहे. आपली मैत्री, आपली जी काही दोस्ती आहे, ती कधीच होऊ शकणार नाही. तुझी ही इच्छा कधी पूर्णच होणार नाही आहे. तेव्हा इथे राया म्हणत असतो, अरे भावा जय, असं नको बोलू रे. तेव्हा इथे जय म्हणतो, मी असंच बोलणार. मला तुझ्याशी काही देणं-घेणं नाही आहे. तुझी किंमत जेव्हा लहानपणी मी बघितली होती ना, अजूनही माझ्या नजरेत तीच किंमत आहे. अरे तेव्हासुद्धा तू वाईटच होतास आणि आत्तासुद्धा तू वाईटच आहेस. तेव्हा हे चांगलं वागून, माझी कामं करून तू मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नकोस, कळलं तुला?
तेव्हा इथे आता राया म्हणत असतो की भावा जाऊ दे ना. अरे हे बघ, माझ्याकडे तुझा फोटोसुद्धा आहे. जेव्हा तुझा सत्कार झाला होता ना, तेव्हाचा फोटो. तेव्हा इथे आता राया आपला फोन जयच्या हातात देतो आणि म्हणतो की आता जर आपली आई असती ना, तरीसुद्धा तिला एवढाच अभिमान वाटला असता तुझा. तिला खूप आनंद झाला असता ना. तेव्हा इथे जयला राग येतो. जय उभा राहतो आणि रायाचा फोन फोडून टाकतो. तेव्हा राया म्हणतो, "काय रे भावा, हे काय केलंस? पण ते सगळं जाऊ दे. जय मला सांग ना, ज्या वेळेला आपल्या घराला आग लागली होती, तेव्हा तू बाहेर पडलास. मग आपली आई कुठे होती रे? आई पण बाहेर पडली असेल ना? आईबद्दल काहीतरी सांग ना. त्यानंतर काय घडलं ते मला सांग." तेव्हा इथे जय म्हणतो, "हे बघ, मी तुला शेवटचं सांगतोय. आता इथे 1 मिनिटसुद्धा थांबू नकोस. नाहीतर त्यावेळेला सुद्धा मला खूप जास्त राग आला होता. तेव्हा मी तुझं डोकं फोडलेलं नाही आहे. पण आता जर तू इथे थांबलास ना, तर ह्या फोनसारखं तुझं डोकंसुद्धा फोडून टाकेन." तेव्हा इथे जयला राग येतो आणि तो रायाला आता घरातून बाहेर काढतो आणि दरवाजा त्याच्या तोंडावरती बंद करतो. तरीसुद्धा इथे राया एकच शब्द म्हणत असतो की "जय भावा, सांग ना, आपली आई कुठे आहे रे? तू जिवंत आहेस, मग आपली आईसुद्धा जिवंत असेल ना? कुठे गेली ती? ती पण बाहेर पडली ना घरातून?" हे सगळं आता राया विचारत असतो. पण जयला राग येत असतो. जयला त्याचा आवाजसुद्धा ऐकायची इच्छा नसते. पण रायाला आता माहिती झालेलं असतं, जर त्या घरातून राया इथे म्हणतो की जय लहान असताना जर बाहेर पडू शकतो, तर मग आई घरातून बाहेर का पडू शकत नाही? याचा अर्थ माझी आईसुद्धा जिवंत आहे आणि तीसुद्धा लवकरात लवकर सापडणार याची खात्री आता रायाला असते. त्याचबरोबर इथे राया म्हणत असतो, "आये, अगं कुठे आहेस आये? ये ना लवकर. हे बघ आई, बास झाला आता. आई बास झाला आता, लवकरात लवकर ये. या रायाला तुझी गरज आहे. या रायाला तुझ्या प्रेमाची गरज आहे. आई ये गं लवकर. आमचं बाळपण तर असं गेलं, पण जर तू कुठेतरी जिवंत असशील तर तू ये ना आई." तेव्हा इथे राया आता लहान मुलांसारखा बोलत असतो आणि रडत असतो. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, "राया, मला माहिती आहे, तू एक चांगला माणूस आहेस रे. हे जे काही घडतंय हे तुला पण पटत नाहीये मला माहिती आहे. पण म्हणून तो जय तुला जे काही बोलेल ते सगळं तू ऐकणार आहेस का? तुझा तो वारंवार अपमान करतो. तुझा भाऊ आहे म्हणून तू सगळं सहन करतोस रे. पण मला नाही बघवत. तुझा अपमान केलेला मला सहन नाही होत." असं मंजिरी म्हणते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता मंजिरीला वाईट वाटत असतं. ती म्हणत असते की "राया, अरे तुझी मैत्रीण मला शेवटपर्यंत हवी आहे रे. तुझ्यासारखा मित्र मलासुद्धा हवा आहे. मला जितकं वाईट वाटतंय तेवढं वाईट तुलासुद्धा वाटत असेल मला माहिती आहे. पण तरीसुद्धा तू त्या जयचं सगळंच काय ऐकतोस?" तेव्हा इथे आता राया आपल्या आईला देवाकडे मागत असतो. तो म्हणत असतो की "देवा, जिथे कुठे माझी आई असेल ना, सुखरूप असू दे. आणि आहे, अगं लहानपणापासून तुझ्यासाठी मी काही केलेलं नाही आहे. पण आता आता निदान तुझ्या म्हातारपणात तरी मला तुझी काळजी घेऊ दे गं. जिथे कुठे असशील मला सापडू दे. देवा, माझी आई जिथे कुठे असेल ना, मला मिळू दे." असं इकडे आता राया म्हणत असतो. त्याचबरोबर मंजिरीला आठवत असतं रायाची आणि तिची ज्या वेळेला दोस्ती झालेली असते, तेव्हा राया तिला म्हणतो की "तुम्ही माझ्या आहात ना मिस फायर मॅडम. तुम्ही आता माझ्या मिस फायर मॅडम आहात." आणि इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना रायाने तिच्यासाठी इथे खूप काही केलेलं असतं. हॉस्पिटलमध्ये तिच्यासाठी काजवे आणलेले असतात चांदण्या म्हणून. आणि इथे राया म्हणत असतो की "तू खूप चांगली आहेस मिस फायर. खरंच खूप चांगली आहेस. तुझ्यासारखी मैत्रीण मला मिळाली, मी माझं भाग्य समजतो." हे सगळं इथे आता राया म्हणत असतो. तिच्यासाठी जे काही करत असतो ते सगळं मंजिरीला आठवतं आणि मंजिरी म्हणत असते की "राया, अरे तू त्या जयच्या नादाला का लागलायस? अरे तो जरी तुझा भाऊ असला, तरीसुद्धा तुझ्याजवळ तो भावाप्रमाणे वागतोय का? तो तुझा सातत्याने अपमान करतोय, तुझा इथे फायदा घेतोय आणि तरीसुद्धा तुला काहीच वाटत नाहीये. तो तुझा भाव आहे हे कळल्या दिवसापासून तू त्याची इज्जत करतोयस. त्याने तुझ्याबरोबर जे काही केलंय ते सगळं तू विसरून गेलायस आणि फक्त भाव असल्याचं कर्तव्य पूर्ण करतोयस." तेव्हा इथे मंजिरीला आठवत असतं की जय त्याच्याबद्दल काय काय बोलतो. त्याला गटारातला किडा वगैरे बोलतो आणि ते सगळं जेव्हा मंजिरीला आठवतं तेव्हा मंजिरी फार रडत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सकाळी रुचिता मंजिरीच्या रूममध्ये येते तिच्यासाठी चहा घेऊन. तेव्हा इथे रुचिता म्हणते, "अगं मंजू, हे काय? तू अजून इथेच बसलीस? तू रात्रभर झोपली नाहीस का?" तेव्हा मंजू म्हणते, "नाही गं, झोपले होते. रात्रभर कशी जागी राहीन? झोपले होते ना." तेव्हा रुचिता म्हणते, "खोटं बोलू नकोस. हे तुझे डोळे सांगतायत ना, किती सुजलेत बघ तुझे डोळे." तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, "नाही गं, त्या डोळ्यांचं काय घेऊन बसलीस? त्या डोळ्यांमध्ये काहीतरी गेलं होतं ना, म्हणून डोळ्यातून पाणी आले, बाकी काही नाही."
आणि ती आपले डोळे आता पुसत असते. तेव्हा रुचिता म्हणत असते, मंजिरी अगं डोळे पुसशील गं, डोळे पुसलेस तर डोळ्यातलं पाणी बाजूला होईल, पण या डोळ्यांमध्ये जे दुःख आहे ते कसं बरं बाजूला होईल सांग बरं. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, जाऊ दे गं, कशाला उगाच आता नको त्या गोष्टी बोलतेस, मला काही फरक पडत नाही आहे, मी काही कुणासाठी रडत वगैरे नाही आहे. तेव्हा इथे रुचिता म्हणत असते, मंजिरी अगं रायाची सुद्धा अवस्था तिकडे तशीच असेल. तू सांग बरं, तू अशी तडकाफडकी इकडे निघून आलीस, रायाला सुद्धा ते आवडलं असेल का? रायाला पण त्या गोष्टीचं वाईट वाटतच असेल ना. तेव्हा मंजिरी म्हणते, मला काय करायचं आहे, मला नाही फरक पडत, आणि तशीही त्याच्यासाठी आमची मैत्री महत्त्वाची नाही आहे. तेव्हा रुचिता म्हणते, तो म्हणाला जा आणि तू लगेच आलीस का? तो काहीच बोलला नसेल तरीसुद्धा तू रागाने आली असशील. आता तू मला सांग मंजिरी, ज्या वेळेला इथे राया तुझी मदत करायला यायचा, तुझ्यासाठी तो इथे यायचा, तरीसुद्धा तू त्याला घरातून हकललेलं नाही आहेस का? तू त्याचा अपमान केलेला नाही आहेस का? तू त्याला त्याच्या तोंडावरती दरवाजा बंद केलेला नाही आहेस का? तेव्हा इकडे मंजिरी आता गप्पच बसते. रुचिता म्हणते, तू सुद्धा त्याचा किती वेळा अपमान केलायस, त्याला या घरातून हकलून दिलेस, आणि तुझं तर जाऊ दे गं, जिजीने जिजीने त्याचा किती अपमान केलाय, त्याला घरातून हकलून दिले, त्याला गुंड म्हणाली, त्याच्या कानाखाली सुद्धा वाजवले, तू सुद्धा वाजवलीस, पण तरीसुद्धा त्याने तुझी मैत्री कधीही तोडली नाही, त्याने तुझी साथ कधीही सोडली नाही. मग आता जेव्हा तो कठीण प्रसंगामध्ये आहे, तुला माहिती आहे ना, एकतर राया किती हळव्या मनाचा आहे, बारीक सारीक गोष्टी तो मनाला लावून घेतो, आणि आता तर त्याला त्याचा भाऊ इतक्या वर्षानंतर परत मिळाला आहे. कसं असतं ना मंजिरी, जी गोष्ट आपल्याजवळ नसते आणि ती अचानक मिळते ना गं, तेव्हा ती गोष्ट आता आपल्यापासून दूर होऊ नये असंच प्रत्येकाला वाटतं, आणि तसंच आता रायाला सुद्धा वाटतंय. त्याचा भाऊ इतक्या वर्षानंतर त्याला परत मिळाला आहे. त्याला वाटत होतं की तो एकटाच आहे, त्याचं कुणीच नाही आहे, पण त्याचा भाऊ त्याला मिळाला आहे. मग तो आता त्याच्या भावासाठी वाटेल ते करणारच ना, तसंच तो करतोय. तेव्हा इथे आता मंजिरी समजून जाते. ती म्हणते की रुचिता अगदी बरोबर बोलते. रायाने प्रत्येक वेळेला कठीण प्रसंगामध्ये माझी साथ दिली, कधीही त्याने माझी मैत्री तोडलेली नाही आहे. इथे जिजीने जरी त्याचा अपमान केला तरीसुद्धा तो कधी मला सोडून नाही गेला, त्याने त्याचं मैत्रीचं कर्तव्य पूर्ण केलं. आता माझी वेळ आहे या कठीण प्रसंगामध्ये त्याची साथ द्यायची, खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहायची. तेव्हा रुचिता म्हणते, मंजिरी कळते का मी काय बोलते ते, कळते ना तुला? हे बघ, रायाला तुझी गरज आहे. अगं रायाला जर कळलं की तू त्याच्याबरोबर मैत्री तोडली आहेस, आणि तो जय तर आहेच ना, त्याला मेंटली टॉर्चर करायला, त्याला त्रास द्यायला, आणि जर ह्या त्रासाला कंटाळून त्याने स्वतःच्या काही जीवाचं बरं वाईट केलं तर मग त्याचा दोष तू स्वतःला घेणार आहेस का? तेव्हा मंजिरी म्हणते, नाही नाही, असं काहीच होणार नाही. हे बघ, रायाला काहीसुद्धा होणार नाही आहे. राया कधीच स्वतःचं बरं वाईट करून घेणार नाही. तो जेवढा हळवा आहे ना, तेवढा तो खंबीरसुद्धा आहे. अगं म्हणून तर एवढं बाळपण त्याने एकट्याने काढलं आहे ना, तो काहीही असं करणार नाही आहे. खंबीर आहे तो एकदम. रुचिता, तू जे काही बोलतेस ते अगदी बरोबर आहे गं. माझंच चुकलं. त्या जयचा राग मी रायावरती काढला. अगं राया खूप हळवा आहे, मला माहिती आहे गं, आणि जेव्हापासून त्याला कळलं आहे ना की तो जय त्याचा भाऊ आहे, तेव्हापासून तर तो वेड्यासारखाच वागतोय. पण आता नाही, मी आहे ना, मी त्याला सावरून घेईन. आणि इथे मंजिरी म्हणते, रुचिता तू थांब इथे, मी आलेच हां. आणि आता मंजिरी लगेचच रायाला भेटायला जायला निघते. तेव्हा इथे रुचिता म्हणते, आणि तू बोल त्याच्याशी, समजाव त्याला की त्या जयचं जे ऐकायला हवं तेच ऐकायचं, सगळ्या गोष्टी ऐकायची गरज नाही आहे असं त्याला समजावून सांग. तेव्हा इथे आता मंजिरी लगेचच घाईघाईने रायाकडे जायला निघालेली असते. तेव्हा रुचिता म्हणते की मंजिरी, अगं तुला कळत नाही आहे, मला माहिती आहे ना, आणि देवाला सुद्धा माहिती आहे की तुमची फक्त मैत्री नाही आहे गं, तर तुमचं हे प्रेम आहे. तुमच्या दोघांचं एकमेकांवरती खूप जास्त प्रेम आहे. म्हणून तर इथे एकाला त्रास झाला की तोच त्रास दुसऱ्याला सुद्धा होतो. देवा विठुराया, लवकरात लवकर या दोघांना त्यांच्या प्रेमाची जाणीव होऊ दे, आणि हे दोघेजण एकत्र येऊ देत. तर इथे मंजिरी आता धावत पळत रायाजवळ बोलायला आलेली असते, पण राया तर घरामध्ये नसतो. तेव्हा इथे ती रायाला हाका मारतच जाते. डिफिकल्ट बाहेर येतो आणि म्हणत असतो की काय झालं मंजिरीताई? तेव्हा मंजिरी म्हणत असते की डिंप्या, अरे राया कुठे आहे, मला त्याच्याशी बोलायचं आहे. तेव्हा डिंप्या म्हणतो, पण मंजिरीताई रायादादा तर घरामध्ये नाही आहे, मगाशी त्याने फोन केला होता, तो मला म्हणाला की डॉक्टरकडे जातोय म्हणून. म्हणजे घाबरण्यासारखं काय नाही आहे, पण त्याला बरं वाटत नव्हतं म्हणून तो डॉक्टरकडे जात होता. तेव्हा मंजिरी म्हणते, राया आणि डॉक्टरकडे? नाही नाही, काहीतरी गडबड आहे. तेव्हा इथे डिंप्या म्हणत असतो, आणि त्याने जेव्हा फोन केला होता ना, तेव्हा त्याच्याबरोबर तो जयसुद्धा होता.
तेव्हा मंजिरी म्हणते, काय? त्याच्याबरोबर तो जयसुद्धा होता. हे बघ, आपण एक काम करूया. माझा त्या जयवरती आहे ना काडी मात्र विश्वास नाही आहे. आपण जाऊया आणि रायाला शोधूया. राया जिथे कुठे असेल ना, तिथून त्याला घेऊन येऊया आणि जर नाही सापडला, तर जाऊन त्या जयला विचारायचं. कारण तिला आठवतं, जय म्हणालेला असतो, की राया तर किडा आहे, किड्याला पायाने चिरडायचं असतं. तिला असं वाटतं, की ह्या जयने रायाचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना? तेव्हा इथे मंजिरी रायाला सगळीकडे शोधते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आधी पोलीस स्टेशनला येते. ती म्हणत असते, की डिंप्या, चल आपण आधी पोलीस स्टेशनला जाऊया आणि तिथे जाऊन त्या जयला विचारूया की राया कुठे आहे म्हणून. नाहीतर रायासुद्धा तिथेच कुठेतरी आपल्याला सापडेल. तेव्हा इथे मंजिरी आल्यानंतर ती म्हणत असते की राया, कुठे आहे राया? तेव्हा जय म्हणतो की काय चाललंय रे तुमचा आरडाओरडा, राया राया, हे कधी इथे यायला? हे तुमच्या बापाचं घर आहे का? तेव्हा इथे आता मंजिरी म्हणत असते की जय, अरे कधी यायला, हे आमच्या बापाचं घर नाही, आम्हाला पण माहिती आहे. पण तू किती नालायक आहेस, तुला माहिती आहे का? अरे तुझा भाऊ सापडत नाही आहे, तो राया कुठे गेलाय ते कळत नाही आहे आणि तू इथे निवांत बसलायस. तेव्हा इथे आता जय म्हणत असतो की जाऊ दे ना, त्या रायाला जिथे जायचं आहे तिथे जाऊ दे. तो मेला ना तरीसुद्धा चालेल, मला काही फरक पडत नाही. तेव्हा मंजिरी जोरदार त्याच्या कानाखाली द्यायला जात असते. तेवढ्यातच मंजिरी थांबते आणि म्हणते की रायाला आवडणार नाही ना म्हणून, नाहीतर कधीच हा हात थांबला नसता, तुझ्या थोबाडीत बसली असती चांगली. आता जर पुन्हा रायाबद्दल वाईट साईट काही बोललास ना, तर हा हात थांबणार नाही हां. तेव्हा इथे जय म्हणतो की बरं झालं हा हात थांबला. जर हा हात थांबला नसता ना, तर तुझी अवस्था मी जशी केली होती ना आधी, तशी पुन्हा करायला मलासुद्धा वेळ लागणार नसता. कळलं का? तेव्हा मंजिरी म्हणते की तुझी एवढी हिंमत, की पुन्हा तू ती हिंमत करशील? एक गोष्ट लक्षात ठेव, आता जर पुन्हा तसं काही करण्याचा प्रयत्न केलास ना, तर राया तुझ्याबरोबर आता चांगलं वागतोय, तेव्हा तुझी काय अवस्था करेल ना, याचा विचार तू कर. त्यानंतर प्रेक्षकांनो मंजिरी म्हणते, जाऊ दे ना, तुझ्यासोबत बोलण्यात मला माझा वेळ वाया घालवायचा नाही आहे. मी जाते आणि रायाला शोधण्यामध्ये माझा वेळ लावते. त्यानंतर मंजिरी आणि डिंप्या दोघेजण येतात आणि सगळीकडे रायाला शोधत असतात. प्रत्येक माणसाला विचारत असतात की रायाला बघितलं का, रायाला बघितलं का? पण इथे आता डिंप्याला एक फोन आलेला असतो आणि त्याच्यामध्ये फोनवरती त्याला कळलेलं असतं की एक डेड बॉडी नदीच्या किनारी सापडलेली आहे आणि त्याच्या अंगावरचे कपडे, काही वस्तू या रायाच्या असल्याचा त्यांना संशय आहे. खात्री करण्यासाठी पोलीस स्टेशनला या. तेव्हा इथे डेड बॉडीसुद्धा असते. तेव्हा इथे डिंप्या म्हणतो की चल लवकरात लवकर मंजिरीताई पोलीस स्टेशनला जाऊया, तिथे आपला रायादादा आहे वाटतं. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता रायाची डेड बॉडी आहे असं इथे मंजिरी आणि डिंप्याला वाटतं, कारण त्याची चप्पल आणि त्याचं शर्ट तिथे सापडलेलं असतं. तेव्हा इथे आता डिंप्या म्हणत असतो की रायादादाने ही चप्पल घातली होती आणि हे शर्टसुद्धा मंजिरीताई त्याचंच आहे. तेव्हा इथे हवालदार म्हणतात की हे बघा, आम्हाला माहिती आहे तुम्हाला वाईट वाटतंय, पण तुम्ही ही डेड बॉडी आधी चेक करा बरं. तुम्ही आता खात्री करून घ्या की हा राया आहे की नाही. चेहरा बघा, चेहरा. तेव्हा इथे आता डिंप्या म्हणत असतो, नाही नाही मंजिरीताई, मी चेहरा बघणार नाही या, कारण का रायादादाने मला वचन दिलं होतं की तो मला सोडून कधीही कुठेही जाणार नाही. तो मला सोडून नाही जाऊ शकत, मी नाही त्याचा चेहरा बघणार. तेव्हा इथे हवालदार म्हणतात, हे बघा, तुमचं दुःख आम्ही समजू शकतो, पण आता जास्त वेळ वाया घालू नका. जर हा राया नसेल किंवा असेल तर तुमची खात्री पटेल आणि जर नसेल तर मग हा कोण आहे याचा शोध घ्यायचा आहे. तेव्हा आधी तुम्ही चेक करा बरं. तेव्हा इथे मंजिरी चेक करते चेहरा, तर तो राया नसतो. ती डेड बॉडी दुसरी कुणाची तरी असते. तेव्हा ती घाबरतच बघते आणि म्हणते, नाही नाही नाही, हा राया नाही आहे, राया नाही आहे. तेव्हा ती म्हणते, डिंप्या, हा राया नाही आहे. मग कोण आहे असं विचारल्यानंतर मंजिरी म्हणते, तो कोण आहे मला माहिती नाही, पण तो आपला राया नाही आहे. याचा अर्थ राया जिवंत आहे आणि तो कुठेतरी आहे, पण तो कुठल्या तरी अडचणीत आहे हे मात्र नक्की, कारण हे शर्ट आणि चप्पल त्याचीच आहे ना. मग आता चल लवकरात लवकर रायाला शोधायला हवं. तेव्हा इथे डिंप्या म्हणतो की कुठे गेला असेल राया दादा. तेव्हा तिथे जय येतो आणि म्हणतो, काय रे, काय झालं? हा रायाच आहे ना? गेला ना राया ढगात? तेव्हा मंजिरी म्हणते, तोंड सांभाळून बोल, हा राया नाही आहे. राया कुठेतरी हरवला आहे, कुठल्या तरी संकटामध्ये आहे, त्याला शोधून काढा आधी. तेव्हा इथे जय म्हणतो, अरे देवा, मला तर वाटलं होतं की तो राया ढगामध्ये गेला असेल, पण काही हरकत नाही. पण राया जिवंत नाहीच आहे. राया जर असता ना तर एव्हा तो आला असता.
राया गेला देवाच्या घरी. तेव्हा मंजिरी म्हणते, जय, मी तुला पुन्हा एकदा सांगते हां, सारखं सारखं हे बोलू नकोस. राया जिवंत आहे आणि जिथे कुठे असेल ना तिथे सुखरूप असेल. पण तू तुझ्या घाणेरड्या तोंडाने जर पुन्हा असं काही बोललास ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, हे मी तुला आत्ताच सांगून ठेवते हां, असं मंजिरी म्हणते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे जय म्हणत असतो, अगं मंजिरी, त्या रायाला आहे ना कुणीतरी धक्का दिलाय. राया मेला, राया जिवंत नाही आहे आणि एका माणसाने बघितलंय सगळं. चल त्याला विचारूया. तेव्हा इथे जय म्हणतो, सांग, खरं खरं सांग, काय झालं रायाबरोबर? तेव्हा तो माणूस म्हणतो की इथे एक मुलगी होती, तिने रायाला धक्का दिला आणि खाली पाडलं. 2 मुली होत्या, त्यांच्यामध्ये काहीतरी वाद सुरू होता. एक दुसरी मुलगी त्या मुलीला नीती नीती अशी हाक मारत होती, असं तो माणूस म्हणतो. आणि इथूनच रायाला धक्का दिला असं सुद्धा सांगितलं जातं. त्यामुळे इथे हे सगळं प्रकरण ऐकल्यानंतर मंजिरीला रायाची अजूनच काळजी वाटत असते.